आजचा व्हिडिओ खूप खास आहे आणि यूजफुल सुद्धा आहे। तर इथे जे आहे ते मी ड्रेस मटेरियलचा वापर करत आहे। ड्रेस मटेरियलचा तुकडा मी कट करून घेतलेला आहे आणि याचं मेजरमेंट जे आहे ते 21 बाय 15 इंच आहे। तर याला मी नॉन ओव्हन लावून इथे सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे आणि ज्या साइडने 21 इंच आहे त्या साइडने आपल्याला 4 इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे। 4 इंचावर मार्क करून आपल्याला एका पट्टीच्या सहाय्याने आपल्याला इथे एक लाईन ओढून घ्यायची आहे। तर मी ते नॉन ओव्हन वापरलेला आहे, तुम्ही राईस बॅग किंवा आटा बॅग सुद्धा इथे वापरू शकता। तर इथे जे आहे ते मी लाईन ओढून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे ही लाईन। तर ह्या लाईनीवरती आपल्याला चेन अटॅच करायची आहे, त्यामुळे आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे। तर मी ते कट करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला चेन लागणार आहे आणि चेनची लांबी जी आहे ती सुद्धा आपल्याला 21 इंच लागणार आहे आणि सरळ भाग जो आहे तो चेनीवरती यावरती ठेवून आपल्याला सरळ शिवून घ्यायचा आहे। असं शिवून घ्यायचं आहे सरळ आणि त्यानंतर आपल्याला इथे टॉप स्टिच करून घ्यायचं। अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे चेन आणि इथे आपल्याला टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। इथे मी टॉप स्टिच सुद्धा करून घेणार आहे। त्यानंतर इथे मी टॉप स्टिच करून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। त्यानंतर इथे जो दुसरा पीस आहे तो असा उचलायचा आहे आणि हा पीस जो आहे तो आपल्याला असं चैनीवरती ठेवून इथे सरळ शिवून घ्यायचा आहे। तर मी ते शिवून घेतलेला आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे कपडा आणि इथे टॉप स्टिच करून घ्यायचा आहे। तर मी ते टॉप स्टिच करून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। मी तुम्हाला झूम करून दाखवत आहे कारण की हा प्रिंट जो आहे त्यावरती जी शिलाई आहे ती दिसत नाहीये, त्यामुळे मी तुम्हाला इथे झूम करून दाखवलं। त्यानंतर हा पीस जो आहे तो 15 बाय 21 इंचाचा आला पाहिजे, थोडाही एक्स्ट्रा नको आपल्याला, अर्धा इंच सुद्धा एक्स्ट्रा नको। जर एक्स्ट्रा असेल तर इथून कट करून घ्या। तर त्यानंतर आपल्याला साइडने 10.5 इंचावर असं मार्क करायचं आहे। आपल्याला इथे सेंटर मार्क करून घ्यायचं आहे। इथून खालून सुद्धा आपल्याला 7.5 इंचावर मार्क करायचं आहे, म्हणजे 15चा अर्धा म्हणजे 7.5 इंचावर इथे मार्क करून घ्यायचं आहे। इथून आता आपल्या सेंटर पासून आपल्याला 3 इंचावर असं मार्क करायचं आहे। उजव्या आणि डाव्या बाजूने सेंटर पासून आपल्याला 3-3 इंचावर असं मार्क करून आपल्याला इथे हँडल्स जॉईन करण्यासाठी आपण इथे मार्किंग केलेली आहे। तर इथे हँडल्स लागणार आहेत आपल्याला आणि इथे जे आहे ते हँडल मी शिवून घेतलेला आहे आणि याची रुंदी जी आहे ती आपल्याला 1 इंच ठेवायची आहे आणि लांबी जी आहे ती 11.5 इंच आपल्याला इथे ठेवायची आहे। आता ह्या बेल्ट वरती आपल्याला 2 इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूने आपल्याला 2-2 इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे आणि इथे सेंटर वरती आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला बेल्टचा सेंटर आणि आपला जो खाली फॅब्रिकचा सेंटर, मेन फॅब्रिकचा क्विल्टेड पीसचा जो सेंटर आहे तिथे आपल्याला दोन्ही बाजूने हे जे मार्किंग आहे ते ठेवून आपल्याला इथे दोन्ही बाजूने शिवून घ्यायचं आहे। तर इथे सेंटर पासून आपण जे मार्किंग केलं होतं तिथे अशा पद्धतीने आपण ठेवून शिवून घ्यायचं आहे। मी तुम्हाला इथे झूम पण करून दाखवलं आहे। अशा पद्धतीने हँडल जे आहे ते आपला लावला जातो आणि परफेक्ट मापाने आपण हे शिवणार आहोत। तुम्ही बिगनर्स असाल तरी तुम्ही हे बनवू शकता। तुम्ही जर मी सांगितलंय त्याच मापाने जर तुम्ही कटिंग केली तर हे परफेक्ट बनणार आहे। अर्धा इंच सुद्धा तुम्हाला कपडा इथे एक्स्ट्रा घ्यायचा नाही, तर तुमचं जास्त होऊ शकतं किंवा कमी सुद्धा होऊ शकतं। जे मी मेजरमेंट सांगत आहे त्याच मेजरमेंटने तुम्ही कटिंग करा, परफेक्ट बनेल, कुठेही कमी जास्त होणार नाही। तरी मी ते रनर लावून घेतलेला आहे चेनला आणि त्यानंतर आपल्याला अस्तर लागणार आहे। अस्तरची लांबी आणि रुंदी सुद्धा सेम लागणार आहे, आपल्याला 15 बाय 21 इंच लागणार आहे आणि जो आपण क्विल्ट केलेला पीस होता ज्याला आपण हँडल लावला होता तो पीस घ्यायचा, यावरती ठेवून द्यायचा आहे, सरळ भाग वरती ठेवायचा आहे आणि आपल्याला इथे सगळ्या चौघ बाजूंनी आपल्याला शिवून घ्यायचं आहे। सरळ चौकोनी मी इथे शिवून घेतलेला आहे आणि एक्स्ट्राचा जर कपडा असेल, चेन वगैरे असेल ती इथे मी कट करून घेतलेली आहे आणि इथे अशा पद्धतीने आपलं एक पॉकेट तयार झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथे दुसरा पीस लागणार आहे। तर दुसरा पीस इथे मी घेणार आहे आणि याची लांबी आणि रुंदी सुद्धा सांगते मी। तर याची लांबी जी आहे ती आपल्याला 5 इंच घ्यायची आहे आणि रुंदी जी आहे ती आपल्याला 61 इंच घ्यायची आहे। तर इथे जे माप लागणार आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल किंवा स्क्रीनवर सुद्धा देणार आहे। तर त्यासाठी इथे तुम्हाला आणि व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुम्हाला हे कळेल। आणि त्यानंतर आपण इथे चेन घेतलेली आहे, चेनची लांबी सुद्धा इथे आपल्याला 61 इंच घ्यायची आणि या पीसला सुद्धा मी नॉन ओव्हन आणि अस्तर लावून इथे सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे आणि चेन आपल्याला अशा पद्धतीने ठेवून आपल्याला शिवून घ्यायची आहे। चेनचा सरळ भाग जो आहे तो कपड्यावरती ठेवून असं सरळ चेन ठेवून आपल्याला सरळ शिवून घ्यायचा आहे। हा पीस सुद्धा क्विल्ट केलेला आहे। तर मी इथे शिवून घेतलेली आहे चेन। त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला चेनीच्या बाजूला आपल्याला इथे टॉप स्टिच करून घ्यायचा आहे। हा क्विल्टेड पीस आहे, तर मी ते टॉप स्टिच करून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही।
त्यानंतर आपल्याला इथे जे आहे ते 2 रनर लागणार आहेत. एक या बाजूने टाकायचं आणि एक दुसऱ्या बाजूने आपल्याला रनर जे आहे ते आतमध्ये टाकून घ्यायचं आहे. मी एका साईडने टाकून घेतलेला आहे रनर. त्यानंतर आपल्याला इथे दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला रनर जे आहे ते अशा पद्धतीने एक बाजू कट करून घ्यायची आहे चैनीची आणि मग आपल्याला इथे आतमध्ये जे आहे ते रनर टाकून घ्यायचं आहे, म्हणजे पटकन आपलं रनर जे आहे ते आतमध्ये जातं. तर मी इथे 2 रनर टाकलेले आहेत आणि ह्या पीसला आपल्याला 2च रनर लागणार आहेत, कारण की हे मोठं ऑर्गनायझर आहे त्यामुळे. तर इथे जे आहे ते मी इथे रनर टाकून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला दुसरा एक पीस घ्यायचा आहे, तो सुद्धा सेम ह्याच मापाचा आहे. 5 बाय 61 इंच याचं लांबी 61 इंच आहे आणि रुंदी जी आहे ती 5 इंच आहे. आपल्याला असे 2 पीस लागणार आहेत, म्हणजे आपण एक आता रनर लावलं, चेन लावली, तो एक पीस आणि हा एक पीस. आणि याला सुद्धा सेम आपल्याला त्याच पद्धतीने चेन जी आहे ती सरळ ठेवून आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे. हा पीस सुद्धा क्विल्ट केलेला आहे सगळ्या बाजूंने. इथे मी नॉनवेन आणि अस्तर लावून हा पीस जो आहे तो क्विल्ट करून घेतलेला आहे. त्यानंतर मी इथे चेन जी आहे ती लावून इथे टॉप स्टिच सुद्धा करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला इथे 2 रनर लागणार आहे, ते 2 रनर सुद्धा मी इथे टाकून घेतलेले आहे, बघू शकता तुम्ही. तर 2 रनर मी इथे लावून घेतलेले आहेत आणि असे आपले 2 पीस जे आहेत ते तयार झालेले आहेत. ते 5 बाय 61 इंचाचे 2 पीस आपल्याला इथे लागणार आहेत. त्यानंतर हे 2 पीस लागणार आहेत छोटे. तर याचं मेजरमेंट जे आहे ते 6 बाय 11 इंच आहे. तर हे 2 पीस आपल्याला लागणार आहेत 6 बाय 11 इंचाचे. तर त्यानंतर आपण इथे आता चेन लावलेली होती लांब पीसला 5 बाय 61 इंचाची. त्यानंतर हा पीस जो आहे तो छोटा यावरती ठेवून द्यायचा आहे आणि ते सरळ शिवून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला 6 इंच लांबी आणि 2 इंचाची स्ट्रीप घेऊन आपल्याला इथे पायपिंग करण्यासाठी यावरती ठेवून कपडा इथे अशा पद्धतीने ठेवून शिवून घ्यायचा आहे. त्यानंतर दुसरी साईड घ्यायची आहे, ती या बाजूला ठेवायची आहे. अशा पद्धतीने दुसरी बाजू ठेवून आपल्याला इथे जे आहे ते पायपिंग करण्यासाठी पट्टी घ्यायची आहे, ती यावरती ठेवून इथे शिवून घ्यायचं आहे. तर मी इथे शिवून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. दोन्ही बाजूंनी आपल्याला पायपिंग सुद्धा झालेली आहे आणि इथे जॉईंट सुद्धा झालेले आहेत. त्यानंतर अशा पद्धतीने डबल फोल्ड करायचं आहे आणि इथे अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे, म्हणजे पायपिंग आणि जॉईंट दोन्ही एकाच वेळेस होतं. आणि असे मोठे ऑर्गनायझर बनवताना अशाच पद्धतीचा ट्रिकचा वापर करायचा, म्हणजे आपले ऑर्गनायझर जे आहे ते पटकन बनतात, आपल्याला वेळ लागत नाही जास्त. त्यानंतर दुसरा पीस सेम ह्याच पद्धतीने आपल्याला ठेवून इथे शिवून घ्यायचा आहे. त्यानंतर दुसरा सुद्धा पीस यावरती अशा पद्धतीने ठेवून इथे पायपिंगची स्ट्रीप ठेवून इथे सुद्धा याच पद्धतीने आपल्याला शिवून घ्यायचं आहे. तर मी ते शिवून घेतलेलं आहे आणि पायपिंग सुद्धा इथे झालेली आहे दोन्हींची. बघू शकता हे 2 पीस जे आहेत ते आपले तयार झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला इथे सेंटर मार्क करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला हे जॉईंट जे आहे जिथे आपण पायपिंग केली होती एकावरती एक अशा पद्धतीने ठेवून आपल्याला सेंटर असा मार्क करून घ्यायचे आहेत. आपल्याला इथे 4 सेंटर काढायचे आहेत. तर हे बघा जॉईंट एकावरती एक मी ठेवलेले आहेत. त्यानंतर अशा पद्धतीने खडूने मार्क करू शकता तुम्ही किंवा कैचीने सुद्धा असं नॉचेस देऊ शकतात छोटे छोटे. तर इथे मी छोटे छोटे 2 नॉचेस देणार आहेत, ह्या बाजूला आणि ह्या बाजूला. चैनीच्या साईडला सुद्धा आपल्याला छोटासा कट करायचा आहे. त्यानंतर आपल्याला जे आहे ते आपल्याला हे सेंटरवरती सेंटर असे ठेवायचे, जे आपण सेंटर मार्क केले होते आता ते सेंटर एकावरती एक अशा पद्धतीने ठेवून इथे पिनअप करून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूने इथे पिनअप करायचं आहे आणि परत आपल्याला इथे सेंटर मार्क करून घ्यायचे आहेत. असे आपले 4 सेंटर निघतात इथे. तर इथे सुद्धा मी कट करून घेणार आहे. चैनीच्या बाजूला थोडंसंच कट करायचं आहे. तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी आपल्याला इथे अशा पद्धतीने सेंटर असे काढून घ्यायचे आहेत. तर आपल्या इथे असे 4 सेंटर असे निघतात. तर मी ह्या पीसला जे आहे ते मी सेंटर मार्क करून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही. खडूने सुद्धा मी इथे दाखवते, म्हणजे इथे समजेल तुम्हाला आणि मला पण दिसेल. त्यामुळे मी अशा पद्धतीने इथे मार्किंग करून घेणार आहे. जिथे मी सेंटर मार्क केलेले आहेत ते कट केलेले आहेत ते मार्किंग मी इथे खडूने करून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपल्याला इथे जे आहे ते दुसरा पीस लागणार आहे, जो आपण क्विल्ट केलेला होता तो पीस आपल्याला इथे घ्यायचा आहे. ज्याला आपण हँडल लावला होता त्याला सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने आडवं फोल्ड करायचं आहे आणि इथे सुद्धा आपल्याला सेंटर असे मार्क करून घ्यायचे आहेत. तर दोन्ही बाजूने अशा पद्धतीने आपल्याला सेंटर असे मार्क करून घ्यायचे आहे. परत आपल्याला सेंटरवरती सेंटर असा ठेवायचा आहे आणि परत अशा पद्धतीने दोन्ही बाजूने आपल्याला सेंटर मार्क करून घ्यायचे आहेत. तर इथे मी सेंटर असे मार्क करून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही. हा जो आहे तो कपडा जो आहे तो थोडासा प्रिंटेड आहे त्यामुळे दिसत नाही आहे, त्यामुळे तुम्हाला प्लेन भागावरती मी असं मार्किंग करून दाखवते. तर इथे आपल्याला सेंटर काढून झालेला आहे
आणि त्यानंतर इथे जे आहे तर आपण आत्ता जो सेंटर काढलेला होता 5 बाय 61 इंचाचा जो पीसाचा तो पीस घ्यायचा आहे तुकडा आणि त्यानंतर आपल्याला इथे जे आहे त्याच्या सेंटरवरती आपल्याला हे सेंटर असे ठेवायचे आहेत. जर ज्या बाजूने चेन आहे ती बाजू आपल्याला इथे आता जॉईन करून घ्यायची आहे. तर याचा चैनीचा सेंटर पॉईंट जो आहे तो यावरती सेंटरवरती ठेवायचा आहे. चेन जी आहे त्या चैनीच्या समोरच्या बाजूला आपल्याला चेन जी आहे ती आपली आली पाहिजे. क्विल्टेड पीस खालच्या क्विल्टेड पीसच्या समोर आपल्याला चेन आली पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला चेन जे आहे ते जिथे आपण सेंटर मार्क केले होते दोघांच्याही ते सेंटरवरती सेंटर अशा पद्धतीने ठेवून आपल्याला इथे पिनअप करून घ्यायचं आहे. आणि जे आपण आता सेंटर काढलेले होते जे सेंटरवरती सेंटर आपण हा कपडा ठेवतोय तिथे आधी शिवून घ्यायचा आहे आणि मग आजूबाजूने कपडा आपल्याला शिवून घ्यायचा आहे. कुठेही कमी जास्त होणार नाही. हा पीस असा चौघं बाजूंनी आपल्याला इथे शिवून घ्यायचा आहे. बघू शकता आपला चेन जे आहे ते आपल्या समोरच्या चैनीवरती आला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला हा कपडा जो आहे तो ठेवायचा आहे. त्यानंतर पायपिंग करून घ्यायची आहे. तर मी ते 2 इंच रुंदी आणि लांबीने आपलं 61 इंच आहे ही स्ट्रीप आणि सगळ्या बाजूने मी हे शिवून घेतलेली आहे. पायपिंग मी ते सगळ्या बाजूने करून घेतलेली आहे. जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही दोन्ही कामं एकाच वेळेस करू शकता, पायपिंग आणि हे जॉईंट. त्यानंतर आपल्याला आतून जो आहे तो कपडा अशा पद्धतीने बाहेर काढायचा आहे. व्यवस्थित असा बाहेर काढून घ्यायचा आहे. आपला एक पीस जो आहे तो तयार झालेला आहे. आपण खूप मोठं ऑर्गनायझर आज बनवणार आहोत. तर अशा पद्धतीने बघू शकता आपला हा पीस जो आहे तो तयार झालेला आहे. त्यानंतर दुसरा एक आपल्याला आता पॉकेट बनवायचा आहे. तरी मी ते 2 पीस आपल्याला अस्तरचे लागणार आहेत, प्लेन पीस. त्यानंतर इथे जे आहे त्याची लांबी आणि रुंदीसुद्धा 15 बाय 21 इंच आहे. तर इथे जे आहे ते ज्या साईडने 21 इंच आहे त्या साईडने आपल्याला 4 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे. याला सुद्धा आपण पहिले जसं पॉकेट बनवलं तसंच आपल्याला इथे एक पॉकेट तयार करायचं आहे. 4 इंचावर मार्क करून मी इथे एक लाईन अशी ओढून घेणार आहे आणि ही लाईन जी आहे ते इथे कट करून घ्यायची आहे. ही लाईन कट करून घेतल्यानंतर आपल्याला चेन लागणार आहे. चेनची लांबी जी आहे ते 21 इंच आहे आणि चेनची सरळ बाजू कपड्यावरती ठेवून असं सरळ शिवून घ्यायचं आहे आणि इथे टॉप स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर दुसरा पीस पकडायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला नखाने असं प्रेस करून घेऊ शकता आणि इथे टॉप स्टिच करून घ्यायचा आहे. दुसरा पीस घ्यायचा आहे तो चेनीवरती ठेवायचा आहे आणि चेनीवरती ठेवून इथे शिवून इथे टॉप स्टिच करून घ्यायचा आहे. तरी मी हा पीस जो आहे तो तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर दुसरा जो आहे तो अस्तरचा कपडा घ्यायचा आहे. त्याचंसुद्धा मेजरमेंट सेम आहे 15 बाय 21 इंच. तर सगळ्या बाजूने चौघं बाजूंनी मी इथे शिवून घेतलेलं आहे आणि इथे एक असं पॉकेट तयार झालेलं आहे. तर इथे सुद्धा आपल्याला असं सेंटर मार्क करून घ्यायचे आहे 4. तर इथे सुद्धा सेंटर मी अशा पद्धतीने फोल्ड करून मी इथे मार्क करून घेतलेले आहेत. त्यानंतर जो आपण आता पीस शिवला होता त्याचा सेंटर असे मार्क करून घेणार आहे मी तुम्हाला दिसण्यासाठी. तर ह्या सेंटरवरती आपल्याला जो आता आपण पॉकेट बनवलेला आहे तो ठेवून आपल्याला इथे सरळ शिवून घ्यायचा. ज्या बाजूने चेन आहे त्याच बाजूने आपल्याला ही चेनचा भाग आला पाहिजे. अशा पद्धतीने हा पीस आपल्याला ठेवायचा आहे आणि इथे सगळ्या बाजूने जिथे आपण मार्किंग केलेलं आहे चौघं बाजूंनी तिथे आपल्याला सेंटरवरती सेंटर असा ठेवून आणि मग आपल्याला शिवून घ्यायचं आहे. आणि लक्षात ठेवायचं आहे की आधी आपल्याला जे सेंटर आपण मार्क केलेले आहेत तिथे आपल्याला आधी शिवायचं आहे. थोडंसं अर्धा इंच शिवून घ्यायचे आहे सगळे सेंटर आणि मग आपल्याला आजूबाजूने शिवायला सुरुवात करायची आहे. हा पीस जो आहे तो कुठेही कमी जास्त होणार नाही जर तुम्ही परफेक्ट 15 बाय 21 इंच याचं मेजरमेंट घेतलं तर. इथे असं एक आपलं पॉकेट तयार झालेलं आहे आणि जॉईंटसुद्धा झालेला आहे. त्यानंतर दुसरा एक क्विल्टेड पीस घ्यायचा आहे. याचंसुद्धा मेजरमेंट जे आहे ते 15 बाय 21 इंच आहे. तर इथे हा पीस घेतलेला आहे. ह्या पीसचं सुद्धा आपल्याला सेंटर असा मार्क करून घ्यायचा आहे. आडवं असं फोल्ड करून आपल्याला इथे दोन्ही बाजूंनी मी इथे सेंटर काढून घेणार आहे. मेजरमेंटमध्ये सुद्धा काही कन्फ्युजन नाही आहेत. फक्त मी तुम्हाला मेजरमेंट सगळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि स्क्रीनवर सुद्धा देणार आहे, त्यामुळे तुमचं अजिबात कन्फ्युजन होणार नाही. त्यानंतर इथे मी सेंटर असे मार्क करून घेतलेले आहेत. चौघं सेंटर आपल्याला इथे मार्क करून घेणार आहे. तरी मार्क करून झाल्यानंतर आपल्याला दुसरा पीस घ्यायचा आहे जो आपण हा 5 बाय 61 इंचाचा पीस घ्यायचा आहे. त्याचेसुद्धा आपल्याला इथे सेंटर असे मार्क करून घ्यायचे आहेत. हे जे आहे ती लाईन आपल्याला जी आपण पायपिंग केलेली होती ती लाईन एकावरती एक अशा पद्धतीने ठेवून आपल्याला इथे जे आहे ते सेंटर मार्क करून घेतलेले आहेत मी. त्याच पद्धतीने सेंटर आपल्याला असे मार्क करून घ्यायचे आहेत. तरी मी इथे जे आहे ते खडूने मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला जो आहे
इथे आपल्याला हँडल्स आता जोडायचे आहेत, हँडल्स लावणार आहोत आपण इथे। तर इथे आपण जिथे पाइपिंग केली होती तिथून आपल्याला इथे सेंटर दिसत असेल तुम्हाला, हा सेंटर जो आहे तर त्या सेंटरवरती आपल्याला असं 12.5 इंचावर आपल्याला इथे मार्किंग येते। आपले इथे सेंटर हा 12.5 इंचावर येतो। ज्या साईडने आपण पाइपिंग केलेली आहे तिथून आपल्याला 12.5 इंचावर मार्किंग करायचं आहे। परत खालून 3 इंचावर असं मार्क करायचं आहे आणि परत साईडने सुद्धा आपल्याला सेंटरपासून 3 इंचावर आणि परत सेंटरपासून डाव्या आणि उजव्या बाजूला सेंटरपासून 3-3 इंचावर इथे मार्क करून घेतलेला आहे मी। त्यानंतर इथे जी आहे ती स्ट्रिप घेतलेली आहे मी, 11.5 इंच याची लांबी आहे आणि रुंदी जी आहे ते 1 इंच ठेवायची। त्यानंतर आपल्याला 2-2 इंचावरती बेल्टवरती असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला सेंटरवरती हा सेंटर 2 इंचाचा मार्किंग ठेवून द्यायची आहे साईडची आणि इथे अशा पद्धतीने ठेवून आपल्याला बेल्ट जो आहे तो इथे पिनअप करून आपल्याला इथे बेल्ट जो आहे तो इथे शिवून घ्यायचा आहे। तर आधी जसा बेल्ट आपण इथे लावला होता त्याच पद्धतीने आपल्याला 2 इंचावरती असं सेंटर मार्क करून आपल्याला इथे ठेवून आपल्याला इथे फोल्ड करून आपल्याला इथे शिवून घ्यायचा आहे चौघ बाजूंनी आणि आपला जो बेल्ट आहे तो अशा पद्धतीने तयार होतो। मी तुम्हाला झूम सुद्धा करून दाखवते कारण की हा कपड्यावरती दिसत नाहीये। तर असं दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने आपल्याला बेल्ट जो आहे तो इथे जॉईन करून घ्यायचा आहे। तर इथे जे आहे ते मी बेल्ट सुद्धा इथे दुसऱ्या बाजूने सुद्धा ह्याच पद्धतीने जॉईन करून घेणार आहे। तर आपण जिथे पाइपिंग केली होती तर तिथून आपल्याला 12.5 इंचावर परत इथे एक सेंटर येतो आपला, जिथे आपण पाइपिंग केली तिथून आपल्याला हा सेंटर असा दिसेल तुम्हाला। तर हा सेंटर जो आहे त्याच्यावरती आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचा आहे। तो सेंटर जो आहे तो 12.5 इंचावर येतो। तर खालून 3 इंचावर असं मार्क करायचं आहे, सेंटरपासून परत 3 इंचावर असं मार्क करायचं आहे डाव्या आणि उजव्या बाजूला। मग इथे आपल्याला बेल्ट ठेवून द्यायचा आहे मग शिवून घ्यायचा आहे। बेल्टवरती आपल्याला याची सुद्धा लांबी आपली 12 इंच आहे आणि रुंदी 1 इंच आहे। तर 2-2 इंचावर असं मार्किंग करायचं आहे बेल्टवरती दोन्ही बाजूने आणि इथे मार्किंग वर्क केल्यानंतर ह्या मार्किंग जे आहे ते आपण 3 इंचावर जिथे मार्क केलं होतं तिथे अशा पद्धतीने ठेवून इथे शिवून घ्यायचं आहे आपल्याला पिनअप करून। बेल्ट सुद्धा खूप परफेक्ट आहेत आपल्या इथे 3 बेल्ट आपण इथे लावलेले आहेत पूर्ण ऑर्गनायझरला। तर इथे बेल्ट जो आहे तो मी इथे लावून घेणार आहे, इथे सगळ्या बाजूने शिवून घेणार आहे आणि इथे जो आहे तो आपला बेल्ट जो आहे तो मी इथे शिवून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। अशा पद्धतीने 2 बेल्ट जे आहेत ते मी इथे जॉईन करून घेतलेले आहेत ह्या पीसला। त्यानंतर आपल्याला जे आहे इथे आपल्याला सेंटर जे आहे ते आता आपण मार्किंग करून घेणार आहोत। हे बघा, हा एक सेंटर असे सेंटर जे आहे ते दिसले पाहिजेत। त्यानंतर हा पीस आपण घ्यायचा आहे 15 बाय 21 इंचाचा आपण आता पीस घेतलेला होता, त्याचं सुद्धा सेंटर आपण मार्क केलेले होते। त्यानंतर ज्या बाजूने चेन नाही आहे ती बाजू आपल्याला आता इथे जॉईन करून घ्यायची आहे आणि जो पीस 6 बाय 11 इंचाचा होता त्याचा सेंटर आणि खालच्या क्विल्टेड पीसचा सेंटर तो एकावरती एक अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि मग आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे। सगळे सेंटर एकावरती एक अशा पद्धतीने ठेवायचे आहे आणि ते पिनअप करून घ्यायचं आहे आणि इथे आधी सेंटरवरतीच शिवायचं आहे आणि मग आपल्याला आजूबाजूने इथे शिवून घ्यायचं आहे, म्हणजे परफेक्ट तुमचं बनेल, कुठेही कमी जास्त होणार नाही। तुम्ही आधी सेंटरवरती शिवा आणि मग सगळ्या बाजूने शिवायला सुरुवात करा। अजिबात अर्धा इंच सुद्धा कपडा तुमचा एक्स्ट्रा येणार नाही, सगळ्या बाजूने मी इथे शिवून घेतलेला आहे। त्यानंतर असा एक कपडा घेतलेला आहे पाइपिंग करण्यासाठी आणि याला पाइपिंग करून घ्यायची आहे। 2 इंच याची रुंदी ठेवलेली आहे आणि त्यानंतर इथे पाइपिंग मी सगळ्या बाजूने करून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। सगळ्या बाजूने पाइपिंग करून घेतलेली आहे आणि या पीसला आपण चेनीच्या समोरचा भाग आपण इथे जॉईन करून घेतलेला आहे आणि चेनचा भाग जो आहे तो वरती आलेला आहे, बघू शकता तुम्ही। इथे जे आहे ते आपलं 2 पीस आपले असे तयार झालेले आहेत आणि आता फक्त आपलं शेवटचं काम बाकी आहे। त्याने दुसरा पीस आपण ज्याला पॉकेट तयार करून आपण जो पीस तयार केलेला होता तो पीस यामध्ये ठेवायचा आहे आणि 6 बाय 11 इंचाचा पीस जो आहे तो एका समोरासमोर आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला याचं दोघांचाही सेंटर एकावरती एक ठेवून असं पिनअप करून घ्यायचं आहे। त्यानंतर हा सुद्धा सेंटर एकावरती एक अशा पद्धतीने ठेवून इथे पिनअप करायचा आहे आणि ते सुद्धा चैनीचा सेंटर आणि याचा सेंटर असा एकावरती एक ठेवून इथे पिनअप करायचा आहे आणि इथे सुद्धा आधी आपल्याला सेंटरच शिवून घ्यायचे आहेत आणि मग आपल्याला आजूबाजूचा भाग शिवून घ्यायचा आहे, म्हणजे परफेक्ट तुमचं ऑर्गनायझर तयार होईल, कुठेही कमी जास्त होणार नाही। तर इथे मी
टिप पण मारून घेतलेली आहे आणि पायपिंगसुद्धा करून घेतलेली आहे आणि खूप फिनिशिंगने आपलं ऑर्गनायझर जे आहे ते तयार होतं. परफेक्ट मापाने आपण हे बनवलेलं आहे. त्यानंतर आपले चेन ओपन करायचे आहे आणि चेनीचा आतला भाग जो आहे तो सरळ भाग बाहेर काढायचा आहे. व्यवस्थित कोपरे जे आहेत ते व्यवस्थित असे बाहेर काढून घ्यायचे आहेत. चेन ओपन करून आपल्याला सगळे भाग जे आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने बाहेर काढून घ्यायचे आहेत आणि जे आपलं ऑर्गनायझर जे आहे ते व्यवस्थित असं सरळ करून घ्यायचं आहे आणि इथे जे आहे ते पूर्ण असे जे कोपरे आहेत ते व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे. बघू शकता हे सेंटर एकावरती एक आलेले आहेत. 6 बाय 11 इंचाचं जे पीस आहे ते बरोबर समोरच्या बाजूला आलेले आहेत. जर समोर हे बघा इथे अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने जे आहे ते आपण चेन लावून घ्यायची आहे. व्यवस्थित चेन लावायची आहे आणि हे जे आहे ते ऑर्गनायझर आपलं तयार झालेलं आहे. यामध्ये तुम्ही ब्लँकेट ठेवू शकतात किंवा तुम्ही कपडेसुद्धा ऑर्गनाईज करून ठेवू शकतात. तरी मी ते कपडेसुद्धा ठेवून दाखवते तुम्हाला. यामध्ये आता मी ब्लँकेट ठेवणार आहे. तुम्ही कपडेसुद्धा यामध्ये ठेवू शकतात. तर हे सिंगल ब्लँकेट आहे, सिंगल साईजचं आहे ब्लँकेट आणि त्यावरती जे आहे ते खाली अंथरायचं असतं ते मी यामध्ये ठेवलेलं आहे. या पॉकेटमध्ये तुम्ही कॉस्मेटिक्स ठेवू शकतात, तुमचे पर्स पाऊच ठेवू शकतात. तर यामध्ये मी खाली चेन जे आहे ती लावून घेतलेली आहे. त्यानंतर वरतीसुद्धा मी सिंगलपेक्षा थोडंसं मोठं हे ब्लँकेट आहे, थोडंसं मोठं आहे आणि ते सुद्धा यामध्ये मावलेलं आहे. तर ही सुद्धा चेन मी इथे लावून घेणार आहे आणि आकारसुद्धा खूप सुंदर याचा तयार झालेला आहे. वरच्या पॉकेटमध्ये तुम्ही फाईल वगैरे ठेवू शकतात किंवा तुमच्या मेकअपच्या वस्तू तुम्ही यामध्ये ठेवून हे तुम्ही कॅरी करू शकतात. तर याची लांबी जी आहे ती 21.5 इंच तयार झालेली आहे आणि उंची जी आहे ती याची 9.5 इंच तयार झालेली आहे. तर बराचसा स्पेस आहे. ऑर्गनायझर तयार झालेला आहे. तर ह्या हँडलने आपण याला पकडू शकतो किंवा ह्या साईडने सुद्धा पकडू शकतो. इथे एक हँडल दिलेला आहे आणि ह्या साईडला सुद्धा आपण एक हँडल जो आहे तो दिलेला आहे. बघू शकता तुम्ही इथे जो आहे तो एक हँडल आहे. दोन्ही साईडने आपण याला पकडू शकतो किंवा वरून सुद्धा आपण याला पकडू शकतो. आणि हे जे आहे ते डबल लेअर आपण तयार केलेलं आहे. 2 लेअरमध्ये हे बनवलेलं आहे. दिसायला खूप सुंदर दिसतं आणि बनवायला तेवढं सोपं आहे. खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे आणि मी जे मापं घेतलेली आहे त्यामुळे तुम्हाला अर्धा इंच सुद्धा एक्स्ट्रा घ्यायचं नाही. जर तुम्ही एक्स्ट्रा घेतलं तर तुमचं जे ऑर्गनायझर जे आहे ते जेव्हा तुम्ही जॉईन कराल तेव्हा ते कमी जास्त होऊ शकतं. तुम्हाला एकदम परफेक्ट मापाने तुम्हाला हे जे मी मापं सांगितलेली आहेत ते घ्यायचे आहेत. तर असे आपण 2 लेअर्स हे बनवलेले आहेत. यामध्ये तुम्ही ब्लँकेट ठेवू शकतात, कपडे ठेवू शकतात, ड्रेस ठेवू शकतात, साड्या सुद्धा तुम्ही यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता. तुम्ही याला सुटकेस सुद्धा बनवू शकतात. आपण ही सुटकेस बनवलेली आहे डबल लेअरची. तर हे जे आहे ते ऑर्गनायझर तुम्हाला खूप कामी येणार आहे ना. खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय.